त्या मला सिद्धूची मैत्रीण म्हणून जास्त ओळखायच्या. त्याची पहिली ओळख माझ्यासाठी ही आहे की तो एक ब्रिलियंट ऍक्टर आहे. बाबा माझी सिरियल न चुकता बघतात आणि मला म्हणतं तितुडे अगं तो सीन बघितला, वा 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 वा, आ हा 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 हा. खूप जास्त प्रेमळ आणि अशी माझी छान मैत्रीण होऊ शकते अशा आहेत त्या. तो जनरेशन गॅप नाही वाटत त्यांच्याबरोबर कुठली गोष्ट बोलताना. प्रत्येक गोष्ट अडॅप्ट करण्याची सवय आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी नेत्रा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, थँक्यू. लग्नानंतर जेव्हापासून तू या घरात आहेस, सासूबाई प्रचंड त्रासच देते. म्हणजे सासूची माया वगैरे असते ना, ते सगळं नाहीच आहे. तर खऱ्या आयुष्यातली तुझी सासू कशी आहे? टोटली ऑपोजिट आहेत माझ्या सासू आणि म्हणजे अत्यंत अत्यंत गोड आहेत त्या. खऱ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझं लग्न होण्याआधीच मी त्यांना भेटले वगैरे होते आणि आमच्या फार गप्पा झाल्या. तर त्या मला सिद्धूची मैत्रीण म्हणून जास्त ओळखायच्या तेव्हा. आणि त्या म्हणजे कोणी म्हणजे आता तू जरी त्यांना पहिल्यांदा भेटलीस तर बाळा तुला काय हवं, तू आई बाबा दोघंही तसे आहेत की तू काय खाणार आणि तुझं मी काय करू आणि काय नको, इतकं प्रेम करतात ते आणि इतके लाड करतात. तर माझं त्यांच्याशी इंट्रोडक्शनच तसं आहे की तुला काय हवं सांग, तू काय खाणार, तुला काय देऊ, तू नाशिक कधीच फिरली नाही, मग तुला कुठे घेऊन जाऊ, मग इथे जाऊया, आणि तू तिला तिकडे घेऊन जा. आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा आम्ही एकदा प्रमोशनसाठी गेलो होतो, तेव्हा थोडा वेळ मी भेटले होते त्यांना. तू अशी जवळ राहायचं प्रमोशन सुरू होतं नाशिकमध्ये, आम्ही गेलो होतो आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, पण ते काहीच तासांपुरतं होतं. मग तू अशी जवळ राहायची पूर्ण टीम आम्ही गेलो होतो आणि तेव्हा आम्ही भेटलो आणि तेव्हा त्यांनी पूर्ण टीमचे इतके लाड केले होते. मी बघितलं होतं तेव्हा आईंना आणि तेव्हा माझ्या आणि सिद्धार्थची फक्तच मैत्री होती. तर तेव्हा मी त्यांना असं पाहिलं होतं की सगळ्यांचं जेवण वगैरे इतकं मनापासून करतात. त्यांना फार आवडतं असं पाहुणचार करणं आणि फार असं ते फार प्रेमळ माणसं आहेत ती. तर अजिबात रुपाली सारखी म्हणजे रूप पण नाहीये, काहीच नाहीये. खूप जास्त प्रेमळ आणि अशी माझी छान मैत्रीण होऊ शकते अशा आहेत त्या. आणि असं म्हणजे तो जनरेशन गॅप नाही वाटत त्यांच्याबरोबर कुठली गोष्ट बोलताना. प्रत्येक गोष्ट अडॅप्ट करण्याची सवय आहे. काहीही नवीन इंट्रोड्यूस केलं की खूप आनंदाने वेलकम करणाऱ्या. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आपण मोठ्या माणसाने सांगितलं नाही आमच्या वेळेला असं नव्हतं, हे आत्ता काही आलंय, पण तसं अजिबात नाहीये त्यांचं असं की अरे हे काय इंस्टाग्रामवरती असं आहे का, बघू मला काय असतं, हे काय, अरे हे कसं वापरतात. मग इंस्टाग्राम हो त्यांना येतं म्हणजे त्या ऍक्टिव्ह नाही आहेत, पण आमचे अपडेट्स बघण्यासाठी किंवा तुझी बघितली मी स्टोरी, किंवा बाबा पण म्हणतात हा तू हे टाकलं होतं ना इंस्टाग्रामवरती. तर मला ते फार गोड वाटतं. आणि छोट्या छोट्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी मला वाटतं माझं आपल्या आई वडिलांच्या जनरेशनला जमत. जसं माझ्या आई वडिलांसाठी मी स्विगी करते, काही जेवण करायचं असेल ऑर्डर तर मी करते इथनं डोंबिवलीला सुद्धा. तर अशा नवीन गोष्टी शिकून घ्यायची मला फार आवड आहे. तर मला ते फार आवडतं आणि त्या फार वेलकमिंग आहेत नवीन आयडियाजसाठी. सो अजिबात रुपाली सारख्या नाही आहेत. नेत्रा साकारताना त्यांच्याकडून काही कमेंट्स आल्यात का? म्हणजे सगळीकडे तुझं कौतुक होतंय, पण त्यांच्याकडून एखादी कौतुकाची थाप तुला आठवते का? खरं तर आई टीचर आहे, त्यामुळे त्यांना 10:30 नंतर फार वेळ जागता येत नाही, कारण त्या पहाटे खूप लवकर 4:30ला वगैरे उठतात. त्यामुळे आई फार मालिका बघत नाहीत, मध्येच कधीतरी बघतात, पण त्या खुशबूची सिरियल बघतात आणि त्यांना खुशबूचं काम खूप जास्त आवडतं. म्हणजे त्या जेव्हा पण खुशबूला भेटतात तेव्हा म्हणतात की तुझं बघते मी आणि मला फार आवडतं. आणि बाबा माझी सिरियल न चुकता बघतात, कारण बाबा 10:30 नंतर म्हणजे जागे राहतात, बघतात. त्यांना मालिकेमध्ये काय सुरू आहे सगळं व्यवस्थित अपडेटेड असतात ते. आणि त्याचबरोबर सिद्धूचे आजोबा रायटर आहेत, म्हणजे अजूनही ते लिहित असतात. ही इज अराउंड 75 or 78 आणि ते फार मनापासून मालिका बघतात आणि ते माझे एक एक एक्सप्रेशन सांगतात. मला फोन करणार ते आणि ते मला तितुडे म्हणतात आणि मला म्हणतं तितुडे अगं तो सीन बघितला, वा 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 वा, आ हा 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 हा, क्या बात आहे म्हणून मी म्हणते आजोबा कुठला सीन. आणि मग ते मनापासून मला सांगतात की कुठला सीन त्यांना आवडला, कुठले एक्सप्रेशन्स आवडले, काय नाही आवडलं तेही सांगतात. तर बाबा आणि आजोबा खूप मनापासून मालिका बघतात. आईना वेळ मिळत नाही म्हणून त्यांना त्या बघत नाहीत. बट हे मला खूप जास्त म्हणजे बाबा तर वारंवार कौतुक करत असतात, आजोबाही करतात. प्लस सोसायटीमध्ये आता कळलं आहे की नेत्रा सून झाली आहे, त्यामुळे ते सुद्धा कधी बाबांना भेटले की सांगतात की अरे आम्ही बघितली मालिका, छान चाललंय वगैरे. तर मग बाबा तेही मला कळवतात की असं सोसायटीतले आपले बघतात ना सगळ्यांना चुकता वगैरे. सो छान वाटतं मला असं. म्हणजे इट्स लाईक एक्सटेंडेड फॅमिली. आधी फक्त माझे आई बाबा प्राऊड असायचे आणि मला त्यांना आनंदी करण्यात खूप आनंद मिळायचा. आता ते डबल झालंय माझ्यासाठी. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. तू आता म्हणालीस तितुडेचं मिनिंग काय?
हे आजोबांनीच काढलंय, म्हणजे सिद्धार्थचे आजोबा, सिद्धार्थच्या आईचे वडील. तर त्यांनी ठरवलं, म्हणजे त्यांनी ते जाहीर केलं की मी तुला तितुडे म्हणणार आहे. त्यांना असं छान वाटतं, माझं नाव तितिक्षा आहे, तर त्यांनी त्याचं क्यूट असं हे केलं आहे तितुडे म्हणून, आणि त्यामुळे ते मला तितुडेच म्हणतात. बरं, आता सासूबाई म्हणजे व्लॉग मध्ये बघितलं की तू पावभाजी वगैरे खायला नेलं होतंस त्यांना, ते सगळं किती त्यांच्यासाठी छान होतं. म्हणजे तुम्ही दोघांनी पण त्यांच्यासाठी वेळ काढला होता, ती गंमत किती छान होती. आमचं हे ठरलेलं असतं की जेव्हा केव्हा, जसं मी म्हटलं, त्या टीचर आहेत, त्यामुळे समर वेकेशन मध्ये येतात. ह्यावेळेला इलेक्शनमुळे त्यांना खूप दिवस नाही येता आला, कारण त्यांची इलेक्शन ड्युटी सुद्धा होती. बट त्या फक्त 10 दिवसांसाठी आल्या होत्या, आणि सिद्धार्थच्या बहिणी आल्या होत्या, म्हणजे मावशीच्या मुली आल्या होत्या. तर आमचं असं ठरलेलं असतं, आम्ही 2 दिवस आधी बसून प्लॅन करतो, आणि मी आणि सिद्धार्थ, की कुठे कुठे फिरायला जायचं. कारण की मी लवकर जाणं नेहमी शक्य नसते, कारण मी मोस्टली 11:45 घरी पोहोचते. तर मग 11 नंतर कुठल्या जागा ओपन आहेत त्या आम्ही शोधून ठेवतो मोस्टली. जर फिरायला जायचं असेल तर त्यातली पावभाजी सेंटर होतं, जिथे मी त्यांना घेऊन गेले आणि व्लॉग केला होता. सो आम्ही फार एक्सायटेड असतो त्यांना नवीन जागा दाखवणं, किंवा फॉर एक्झाम्पल एखादं डिझर्ट आम्ही खाल्लं तर आमचं असं असतं की कधी त्यांना आम्ही खायला देऊ नये, आणि त्यांना कसं वाटतं, कारण की आम्हाला जी गोष्ट खूप आवडते ना, ते आम्ही हमखास त्यांच्यासाठी मागवतो. म्हणजे आम्ही वेट की आई बाबा येतील आणि मग काय 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 आपल्याला करता येईल, कारण की आम्हाला बाकी वेळ त्यांना तसा देता येत नाही, किंवा घरी बसून मला कुक नाही करता येत तितका वेळ. बट अदरवाईज मग ह्या ज्या गोष्टी इझिली ऑर्डर करता येतील, किंवा रात्री मग ड्राईव्हला गेलो, फिरायला गेलो, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मग आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे. मग मूवीला जातो, ज्या गोष्टी जसं मी म्हटलं रात्री लेट नाईट पॉसिबल तर मूवीज पॉसिबल असतात. आणि जे असे लेट नाईट जसं आम्ही बऱ्याचदा हाजी अलीचं क्रीम खायला जातो, तिकडे हाजी अली ज्यूस सेंटरचं, किंवा ड्राईव्हला आम्ही वर्ली सी लिंक आणि मग कधीतरी नरिमन पॉईंट असं फिरून येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लेट नाईट ठरलेल्या असतात की हां हे करू शकतो आपण, तर आम्ही त्या गोष्टी नियमितपणे करतो. कौतुक वाटतं मला तुझं, कारण की सेटवर इतके सीन्स, इतकी धावपळ, आणि त्यानंतरही तू एनर्जेटिक राहतेस. बरं, आता हे सगळं तर चालूच आहे, आणि सिद्धार्थचा नवीन चित्रपट येतोय, सो काय सांगशील त्याबद्दल आणि काय शुभेच्छा देशील त्याला? आय होप हे 21 जूनच्या आधी आलं तर त्या शुभेच्छा व्हॅलिड असतील, कारण 21 जूनला सिद्धार्थचा नवीन सिनेमा JNU रिलीज होतोय. आणि गेल्या वर्षी जवळपास तो वर्षभर या फिल्मसाठी शूट करत होता, आणि त्याने खूप जास्त मेहनत घेतली आहे. त्याने खूप अभ्यास केला आहे या कॅरेक्टरसाठी. त्याची पहिली बॉलिवूड लीड म्हणायला हरकत नाही, तर तो डेब्यू करतोय नव्हे, आणि मला खूप मनापासून त्याचा फार अभिमान वाटतो. कारण मला त्याची पहिली ओळख माझ्यासाठी ही आहे की तो एक ब्रिलियंट ऍक्टर आहे, मित्रापेक्षाही जास्त आधी. म्हणजे आम्ही कन्यादानला 2015ला भेटलो, तर तेव्हा त्यांनी मला अनुभव सांगितले होते, मी थिएटर करतो वगैरे. तर मला एनिवे आदर वाटतो, जे लोक ज्यांनी थिएटर केलं आहे त्यांच्याकडे खूप जास्त नॉलेज असतं, आणि मला त्या गोष्टीचा फार आदर वाटतो, आणि तो होताच. पण मग मी जेव्हा त्याच्याबरोबर पर्सनली काम केलं तर मला कळलं, किंवा त्याचा अनन्या बघितल्यानंतर मला कळलं होतं की तो एक ब्रिलियंट ऍक्टर आहे. ही इज अ व्हेरी टॅलेंटेड ऍक्टर, आणि तो कुठल्याही गोष्टीला हात लावेल त्याचं सोनं होईल याची मला खात्री आहे. आणि त्याने खूप मेहनत घेतली आहे JNU साठी. त्याच्या ॲक्सेंटवरती त्याने काम केलं आहे, आणि आय गॅरंटी की कोणीही सिनेमा बघितल्यानंतर म्हणणार नाही की हा एक मराठी मुलगा आहे नाशिकचा, ज्याने सौरभ शर्माचा रोल केला आहे त्या फिल्ममध्ये. आणि मला ऑलमोस्ट स्क्रिप्ट पाठ झाली आहे, इतक्यांना त्याने माझ्यासमोर सीन करून दाखवलं. सो त्याने खूप जास्त मेहनत घेतली आहे. त्याने खरंच म्हणजे तो दिवस रात्र डायलॉग्स म्हणजे त्याचं एक असतं की माझ्यामुळे सेटवरती वेळ नको लागायला, म्हणजे मी माझं काम एका टेकमध्ये देईन असं. त्यामुळे त्याने खूप मेहनत घेतली आहे, मला त्याचा फार अभिमान आहे, आणि मी त्याला खूप 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 शुभेच्छा देते. म्हणजे सगळं माझंही गुड लक त्याला मिळेल, इतक्या शुभेच्छा त्याला. आणि आय एम शुअर की छानच होणार, जे काही होणार आहे ते छान होणार डेफिनेटली. आणि आमच्याकडून सगळ्यांकडून त्याला शुभेच्छा असणारच आहे. सो स्वीट. थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.